नमस्कार, मी ऋतुजा शिंदे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। मान्सून निकोबार आणि दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे। बहुप्रतीक्षित असलेला नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण निकोबार आणि अंदमानच्या दक्षिण भागात दाखल झाला। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग मान्सूनने व्यापून जाईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग, दक्षिण अंदमानचा समुद्र आणि उत्तर अंदमानच्या समुद्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे। दरवर्षी 20 मे रोजी मान्सून निकोबारच्या भागात पोहोचतो। यावर्षी तो 3 दिवस आधीच पोहोचला आहे। मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने पुढील 3-4 दिवसांमध्ये तो अंदमानच्या बेटावर बरसेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले। बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची प्रगती होत असते। आता झालेली मान्सूनची प्रगती ही बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे झाली, पण त्याची तीव्रता आता कमी झाली आहे। मान्सून काही दिवस अंदमानमध्ये विश्रांती घेईल, त्यामुळे 1 जूनला केरळमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनची आता 7 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। मान्सूनची सुरुवात झाल्यापासूनचे पहिले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या दक्षिण भागात तयार झाले आहे। पुढील 24 तासांमध्ये या सिस्टीमची तीव्रता वाढत जाणार आहे। त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होईल, त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यताही वर्तवली आहे। मानसून का जो एडवांस जो होगा वो निकोबार तक है और उसका आसपास जो है वो अभी एडवांस हुआ है। अभी का जो स्थिति है मानसून का वो है, मानसून का एडवांस हुआ है साउथ ईस्ट बे ऑफ बंगाल का कुछ ही जगह पर, और जो पूरा जो साउथ अंडमान सी है उस तक आ गया और निकोबार आइलैंड में भी आ गया, और जो कुछ पार्ट्स जो है नॉर्थ अंडमान सी उधर तक वो आ गया। तो ये अभी का स्थिति है, और ये जो अभी मेट्रोलॉजिकल जो कंडीशन जो होता है ये बहुत ही फेवरेबल है। अगला 3-4 दिन में ये मानसून का जो एडवांस है वो some parts of South Bay of Bengal, then Andaman Island, और जो remaining parts जो parts of North Andaman Sea उसमें अगला 3-4 दिन में आने का संभावना है, उसका कंडीशंस फेवरेबल है। और ये जब होता है तब ये हमारा एक मीन्स अपेक्षा रहता है ये केरल तक कब आ जाएगा, कब हमारा जो मेन लैंड में आएगा। तो अभी तक हमारा जो फोरकास्ट है वो है 7 जून और उसका आसपास होगा। तो और उसमें एरर ऑफ मार्जिन 4 दिन का है। तो हम आपको एग्जैक्टली बता देंगे, एग्जैक्टली 7 जून के आसपास में आपको एग्जैक्टली बता देंगे कब केरला में सेट होगा। जैसा हमने आज आपको बताया जो निकोबार आइलैंड में आया और अंडमान सी में आया है। अभी इसी स्थिति में एग्जैक्टली बताना ठीक नहीं है, बट ये जो जब नॉर्मल जो होता है जैसा अंडमान में 20 के आसपास होता है, देन 1 जून जो है केरला में होता है, उसके बाद 7 से 8 दिन लगते हैं जो महाराष्ट्र में साउथ में आने के लिए, और 15 तक जो है, तो 7 से 15 जून जो है ये है महाराष्ट्र में कवर होता है। तो मानसून का जब ऑनसेट होगा केरल में, उसके बाद आपको हम समय समय में आपको ये जानकारी भी देंगे महाराष्ट्र में एग्जैक्ट कब ये एडवांस हो रहा है। वेतन निश्चित करण्याच्या विषयावरून भारतीय कामगार सेना आक्रमक झाली। वेतन निश्चितीअभावी विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निधी खर्च होत आहे, त्यावर भारतीय कामगार सेना आक्रमक झाली। प्रशासनाच्या धोरणांविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भवनासमोर
घंटानाद आंदोलन करण्यात आले। भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष य.कृ. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, चिटणीस शिवाजी उत्तेकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र नायडू, सहचिटणीस अशोक रानवडे, महिला प्रमुख वंदना वाघमारे आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 वर्षांपूर्वी सरळ सेवेतून भरती झालेल्या विविध पदांवरील 230 कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी विद्यापीठ निधी खर्च केला जात आहे। तसेच सहसंचालक कार्यालयाकडून या सर्व पदांना वेतन निश्चिती न दिल्याने विद्यापीठाचा निधी खर्च पडत असल्याचा आरोप करत या मागणीसाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले। या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते, परंतु कोणतीही कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन करत असल्याचं य.कृ. कुलकर्णी यांनी सांगितले। यावर प्रशासनाकडून काही तोडगा काढला जातो का हे पाहणे महत्त्वाचे असल्याचंही कुलकर्णी म्हणाले। नगर रस्ता BRT मार्गात सुरू असलेल्या अपघात सत्राविरोधात मुख्य सभेत निषेध करण्यात आला। नगर रस्ता BRT मार्गावर त्रुटी असताना तसेच काम अपुरे असताना देखील घाईघाईने त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप करत भाजप सेना आणि काँग्रेसने महापालिका मुख्य सभेत घोषणाबाजी केली। ही BRT म्हणजे मृत्यूचा सापळा असून त्याला PMPLच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी सदस्यांनी केली। मुख्य सभा सुरू होताच काँग्रेस आणि शिवसेनेने नगर रस्ता BRT म्हणजे मृत्यूचा सापळा असे आशय असलेले आणि छायाचित्र असलेले फ्लेक्स दाखवून घोषणाबाजी केली। PMPLच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला। PMPLचे कामगार पाहणारे मुख्य अधिकारी अभिषेक कृष्णा कोटे आहेत, त्यांनी खुलासा करून द्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली। PMPLच्या 40 कोटी रुपयांची तरतूद मिळवण्यासाठी हे महापालिकेत सेटिंग करण्यासाठी येतात, परंतु मुख्य सभेत हे येत नाहीत। त्यांना येथे राहायचे नसेल तर त्यांना राज्य सरकारकडे परत पाठवा, केवळ टेंडर पास करण्यापुरतेच ते येथे येत आहेत का असे प्रश्न शिंदे यांनी केला आहे। तसेच PMPLच्या प्रमुखांनी अपघातांविषयीची माहिती महापालिका आयुक्तांना दिली आहे का असा सवालही शिंदे यांनी विचारला। BRT मार्गात अनेक त्रुटी असतानाही लोकांना रोज मारण्यासाठी हा मार्ग सुरू केला आहे का असा प्रश्न शिवसेनेचे संजय भोसले, पृथ्वीराज सुतार यांनी सभागृहात विचारला। नियोजन न करता उद्घाटन केल्याचा आरोप भाजप गटनेते गणेश बिडकर, धनंजय जाधव यांनीही केला। नाही, उद्घाटनाची घाई तर म्हणता येईलच, पण ज्यावेळेस वाघोलीची जागा आपल्याला मिळाली, त्या वाघोलीच्या जागेची मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण तिथं स्टेड उभे केले पाहिजे, तिथं बस फिरवण्यासाठी व्यवस्थित जागा केली पाहिजे। हे काही न बघता घाई कॅरिडॉर पूर्ण नाही झाले, घाई उद्घाटन केलं। दादांना खुश करण्यासाठी यांनी हे उदाहरण ठेवलं, परंतु हे उद्घाटन करत असताना त्या रूटवर किती प्रॉब्लेम्स आहेत। विश्रांतवाडीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा आता नगर रोडच्या ह्याला प्रॉब्लेम्स आहेत, हे काही न बघता यांनी घेतले। दुसरं की BRT चालू केली, PMPL असेल, हे असेल, ह्याला जबाबदार अधिकार कृष्ण आहेत, परंतु ते वाइंडिंगच नाही कुणाला, ते जबाबदारच नाही आहेत। म्हणजे वेळोवेळी आम्ही सभागृहात ओरडत असतो की PMPL इथं ॲक्सिडेंट झाला, इथं तिकीट चोरी गेले, इथं तिकीट घेतलं नाही, ह्यांना कोण विचारलेलंच नाही, धड शासन विचारलं आहे, महानगरपालिकेला हे जबाबदार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की BRT ही चांगली आणि सक्षम चालली पाहिजे। सक्षम आणि चांगली चालायची असेल तर सगळे नियम आणि सगळे पूर्ण BRT पूर्ण केली पाहिजे, परंतु राष्ट्रवादी पक्षाला उद्घाटनाची घाई झालेली आहे। ते दादांना एक दिवशी बोलवतात, 8-9 उद्घाटन एका दिवशीच ठेवतात आणि उद्घाटन करून घेतात, तोच हा प्रकार केला। प्रशासनाने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही उद्घाटनाची घाई करताय, उद्घाटन करू नका, पूर्ण काम झालेलं नाही। हे त्या कृष्णांचं, धारुणकरांचं आणि PMPL मधल्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मी त्यांच्याशी वैयक्तिक बोललो, पण आम्ही सांगितलं असताना सुद्धा उद्घाटन यांनी घेतलं आणि त्यामुळे हे ॲक्सिडेंट दिसतात। आज पुणेकरांचे 3 लोक तिथं दगवले 21 दिवसात। असं होऊ नये की रोज एक ॲक्सिडेंट आव्हान त्याची अजिबात केलेली नाही। म्हणजे BRT मधनं सर्वसामान्य नागरिकांना जाण्यापेक्षा हे पोलीस अधिकारी असू दे, हे असू दे, आमची मागणी फक्त की तुम्ही ॲम्ब्युलन्स सोडा, ॲम्ब्युलन्स अग्निशामक दलाची गाडी असेल तुम्ही ती सोडा, परंतु हे पोलीसच म्हणजे रक्षक भक्षक झाल्यासारखं काम या ठिकाणी
चालू आहे एवढं आम्हाला या ठिकाणी वाटतं. खरं पाहायला गेलं तर PMPLचा BRTचा ज्या वेळेला विषय चालू असतो म्हणजे मागं जर सुद्धा घाईघाईनं BRT चालू आणि सातारा रस्त्यावर सुद्धा असाच मृत्यूचा सापळा म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला. काल सुद्धा हा प्रकार जो झाला तर खरं पाहायला गेलं तर पोलिसांची चुकी आहे आणि आम्ही सभागृहामध्ये आज सांगत होतो की त्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यायला पाहिजे होती. अधिकारी PMPLचा मुख्य जबाबदार अधिकारी ह्या मुख्य सभेला येऊन त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती, आम्हाला पूर्ण माहिती द्यायला पाहिजे होती आणि त्या माहितीतून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर 100% गुन्हा दाखल नाही. घाई बिलकुल झालेली नाही. मागच्या 4-4.5 वर्षापासून हा BRTचा मार्ग तयार होऊन पडलेला आहे. अशा परिस्थितीत BRT मार्गातून ज्या बसेस जाणं अपेक्षित होतं त्या बसेस सुद्धा बाजूच्या रस्त्याने जात होतं आणि अशा परिस्थितीत आज सुद्धा BRT चालू करून सुद्धा वाहतूक कोंडी कायम आहे. मग तुम्ही विचार करा की BRT मार्ग चालू केला नसता तर परिस्थिती काय निर्माण झाली असते. हा BRT मार्ग चालू होत असताना मी सुरुवातीला सांगितलं काही त्रुटी काही नका ज्या गोष्टीमध्ये कधीच क्लिअर होत नसतात किंवा शेवटपर्यंत आपल्याला प्रयत्न करावा त्यापैकी हा BRT मार्ग आहे. आज त्या ठिकाणी BRT मार्ग चालू करताना आम्हाला कल्पना आहे की शास्त्रीनगर चौक आणि ठिकाणी विमाननगर चौक या दोन्ही ठिकाणी आम्हाला सव्वेची आवश्यकता आहे. कारण इतर BRT मार्ग आणि या BRT मार्गातला फरक असा आहे की आमची जी विश्रांतवाडीची जी BRT ती अपघात विरहित का आहे तर तो राष्ट्रीय महामार्ग नाहीये, राज्य महामार्ग नाहीये. त्याच्यामध्ये आजची चूक जी आहे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मी मागच्या 20 दिवसांमध्ये त्या रस्त्यावर प्रवास करत असताना काल सुद्धा मी पाऊण तास नका वाहतूक कोंडीत अडकलो होतो पण मी बिलकुलही त्या BRT मार्गात महापौर या नात्याने राजकीय कार्यकर्ता म्हणून मला त्या गोष्टीची समज आहे, जाण आहे की आपण अशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन केलं नाही पाहिजे. मग परवा जो ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी PMPLच्या त्या काय ड्रायव्हरची बिलकुल चूक नव्हती. त्या ठिकाणी एक नका जो काय स्कूटर चालक होता तो U-टर्न चुकीचा घ्यायला गेला, त्याला वाचवण्याच्या नादात ती गाडी आदळली. आजचा जो ऍक्सिडेंट आहे पोलिसांनी त्यांची पोलीस व्हॅन या ठिकाणी BRT मार्गामध्ये घालणं अपेक्षित नाही असं असताना पोलिसांच्या चुकीमुळे तो ऍक्सिडेंट झाला. या ठिकाणी आम्हाला अजून आम्ही 22 वॉर्डन दिलेले एका शिफ्टमध्ये 2 शिफ्टचे 22 आणि 22 44 वॉर्डन. निश्चित त्या ठिकाणी अजून BRTचे वॉर्डन वाढवण्याची आवश्यकता आहे. पण ते करत असताना मी काल पाहत होतो जस्ट मी ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होतो त्यावेळेस सर्रास LMV लाईट मोटर व्हेकल त्या BRT मार्गातून जात होत्या. निश्चित माझे आपल्या माध्यमातून मी आता पत्र सुद्धा माननीय पोलीस आयुक्तांना मेल केलेला आहे की तुम्ही तातडीने त्या ठिकाणी आम्हाला 12 कॉन्स्टेबल देण्यात यावेत जे ट्रॅफिक पोलीसचे. त्याचं कारण असं आहे जोपर्यंत ते कॉन्स्टेबल त्या वाहन चालकांवर कारवाई करत नाहीत, 2 एक शास्त्रीनगर चौक आणि दुसरा विमाननगर चौक जोपर्यंत त्या ठिकाणी चांगला कव्हर करत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी आटोक्यात येणार नाहीत. या ठिकाणी होत असताना हा BRT मार्ग अपघात विरहित राहावा ही माझी सुद्धा इच्छा आहे. निश्चित मी कारवाईची मागणी केलेली आहे. मला ती माहिती मिळाली आता मी महापालिकेत आल्याला ती माहिती घेतली की त्यांच्यावर अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. मुळातच BRT मार्गामध्ये गाडी घालणे हा एक गुन्हा आहेच. ज्या पद्धतीने पोलीस इतर ठिकाणी BRT मार्गात दुसऱ्यांच्या गाडी दिसल्या तर कारवाई करतात तो एक पार्ट आहे. आणि सेकंडली त्याच्यामध्ये आज जो काही ऍक्सिडेंट झालाय त्याला जबाबदार सुद्धा जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. शेवटी या शहरातल्या किंवा इतर कुठल्याही शहरातले नागरिक जे पुण्यात येत असतात त्यांच्याशी जीवाचा खेळण्याचा अधिकार राजकीय कार्यकर्ता म्हणून मलाही नाही आणि कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा नाही. या ठिकाणी मी उद्या मी स्वतः माननीय पोलीस आयुक्त मी महापौर या नात्याने उद्या या ठिकाणी माननीय आयुक्तांना न बोलवता पोलीस आयुक्तांना भेटायला मी स्वतः चाललेलो आहे. त्या ठिकाणी डॉक्टर प्रवीण मुंडे जे आता नवीन DCP ट्रॅफिक आलेले आहेत मी त्यांना सुद्धा बोलावून घेणार आहे तिथे शुक्ला मॅडमकडे आणि लागलीच पुढच्या 2 ते 3 दिवस 2च दिवसामध्ये त्यांनी 12 ते 15 आम्हाला ट्रॅफिक पोलीस द्यावेत आणि माझी खात्री आहे की ट्रॅफिक पोलीस हे BRT मार्गावरचे जे मेट्रोचे अडथळे आहेत ते सभ्य व्हायला पुढची 2 वर्ष लागतील पण ह्या ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून ही समस्या दूर होईल हा मला निश्चित विश्वास आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातूनच मिळतील सामान्यांना परवडणारी घरे असा सूर वसंत व्याख्यानमालेत उमटला. अतिरिक्त सोयी सुविधांमुळे घरांच्या किमती वाढतात. या किमती कमी करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा संतुलित वापर झाला पाहिजे. विटा आणि प्लॅस्टरचीच घरे हवीत ही मानसिकता बदलली पाहिजे. परदेशाप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सामान्यांना परवडणारी अशी घरे निर्माण करण्यास अवधी लागणार नाही असा सूर वसंत व्याख्यानमालेत उमटला. वक्तृत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 142व्या ज्ञानसत्रात कैलासवासी अद्वैत बडवे स्मृती व्याख्यान सामान्यांना परवडणारी घरे या विषयावर पार पडले. स्ट्रक्चरल इंजिनियर श्रीराम मोने व बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे यांचा सहभाग होता.
श्रीराम मोने म्हणाले, मागणीप्रमाणे घरे निर्माण होत नसल्यामुळे शहरात झोपडपट्ट्या वाढत आहेत. 2020 पर्यंत शहरी भागात 4 कोटी घरांची गरज आहे. या तुलनेत बांधकामांचा वेग खूपच कमी आहे. सद्यस्थितीत सुमारे 20 कोटी जनता झोपडपट्टी सारख्या ठिकाणी राहते. त्यात दरवर्षी 4,000ची भर पडत असते. शहरातील झोपडपट्टीचे प्रमाण कमी करण्यासाठी 16,000 घरांची गरज असताना केवळ 5,000 घरे बांधली गेली. त्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला. भाड्याची घरे हा एक पर्याय होऊ शकतो, मात्र सर्वांना स्वतःची घरे हवी आहेत. त्यामुळे घरांची गरज वाढत चालली असल्याचेही मोने यांनी नमूद केले. जमिनीच्या मर्यादेमुळे लहान घरे, भाड्याची घरे, स्टुडंट हाऊसिंग हे पर्याय होऊ शकतात. जपानमध्ये कमीत कमी जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे उभी करण्याचा प्रयोग सुरू आहे. आपण प्लॅस्टर आणि विटांचीच घरे हवी आहेत ही मानसिकता बदलली नाही तर गरजेनुसार घरे निर्माण करण्याची स्पर्धा कधीच पूर्ण करू शकणार नाही. उत्तम दर्जा, टिकाऊपणा, बांधकामाची गती, किंमत कमी, पाण्याचा वापर कमी, कामगारांची सुरक्षितता आणि मटेरियल वाया जाण्याचे अल्प प्रमाण हे अत्याधुनिक बांधकामाचे फायदे आहेत. म्हणूनच परदेशात घर उभारणीसाठी या तंत्राचा वापर केला जात आहे. आपण या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला तर सामान्यांना परवडणारी घरे उभी करू शकू, असेही मोने यांनी सांगितले. धरणे स्वच्छ केल्यास भामा आसखेड प्रकल्पाची गरज नाही, असे मत कर्नल सुरेश पाटील यांनी मांडले. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह वरील 3 धरणे स्वच्छ केल्यास आणि त्यातील गाळ काढल्यास पाणी पुरवठ्यामध्ये जास्तीचे 5 TMC पाणी वाढणार आहे. असे झाल्यास भामा आसखेड प्रकल्पाची गरज भासणार नाही. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पाला 400 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा धरणे स्वच्छ करण्यास पैसा वापरावा, असे मत महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ पुनर्जीवन अभियान व ग्रीन थंबचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कर्नल पाटील म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही सैनिकांनी एकत्र येऊन पर्यावरणावर व पाण्यावर काम करण्यासाठी ग्रीन थंब संस्था स्थापन केली आहे. ही संस्था गेल्या 5 वर्षापासून खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे आणि धरण परिसरात झाडे लावण्याचे काम करत आहे. या कामात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसह पुण्यातील विविध गणपती मंडळे, विविध सेवाभावी संस्था, युवक युवती, पुणे व पिंपरी महापालिका यांचे सहकार्य लाभत आहे. आजवर धरणातील अंदाजे 10 लाख ट्रक गाळ काढून त्यावर 1 लाखाच्या आसपास झाडे लावली आहेत. धरणातील गाळ काढल्याने धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.2 TMC ने वाढली आहे. यासारखे उपक्रम खडकवासल्याच्या वर असलेल्या 3ही धरणात राबवल्यास 5 TMC पाण्याचा अधिक साठा वाढणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नुकतीच खडकवासला येथील संस्थेच्या कामास भेट देऊन स्तुती केल्याचे कर्नल पाटील यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मावळ परिसरात असलेल्या 25-26 धरणांमधीलही गाळ काढून ती स्वच्छ केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊ शकतो. हे झाल्यास इंदापूर, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागालाही पाणी पुरवठा करता येईल. धरणांची मूळ साठवण क्षमता निर्माण करणे हाच पाणी टंचाईवर शाश्वत उपाय आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या जमिनी धरणासाठी दिल्या अशा विस्थापितांचे पुनर्वसन इंदापूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात करण्यात आले आहे. अशा लोकांना पाणी देण्यास विरोध करणे चुकीचे आहे. ते आपलेच भाऊबंद आहेत. त्यांनी आपल्यासाठी त्याग केला आहे हे आपण विसरून चालणार नाही. जलयुक्त शिवार ही उपाययोजना दिशादर्शक आहे, मात्र अंतिम उत्तर नाही. या योजनेखाली राज्यभर काम सुरू आहे. राज्याची अपुरी भौगोलिक माहिती असलेले राजेंद्र सिंह यांना वारंवार बोलावून शासन नेमका कोणता आदर्श जनतेसमोर ठेवत आहे हे कळत नाही. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये परस्पर विरोधी विधाने करून ते जनतेचे व माध्यमांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे राज्यासमोरील प्रश्न सुटण्याऐवजी बिकट होत आहेत, असेही कर्नल पाटील म्हणाले. कुस्तीबाबतच्या फोटोंचे प्रदर्शन भीमसेन जोशी कला दालन येथे भरवण्यात आले आहे. देशाच्या ग्रामीण भागात कुस्तीला लोकप्रियता आहे. तेथील तरुणांमध्ये कुस्तीचे आकर्षण आहे. मात्र शहरी भागात तरुणांमध्ये कुस्तीचे आकर्षण नसल्याने या तरुणांमध्ये कुस्तीचा प्रसार होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत कुस्तीला राजाश्रयाची गरज असून ही जबाबदारी केवळ सरकारची नसून आपल्या सर्वांचीच आहे, अशी अपेक्षा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली. कुस्तीचे जगत जेते मोहम्मद गुलाम हुसेन म्हणजे गामा पैलवान
यांच्या जयंतीनिमित्त भीमसेन जोशी कला दालनात आयोजित केलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पाटील बोलत होते. अशोक जाधव यांनी संग्रहित केलेल्या कुस्तीतील 150 वर्षांच्या इतिहासातील निवडक क्षणांचे हे प्रदर्शन दिनांक 20 तारखेपर्यंत सुरू राहील. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी हे प्रदर्शन भरवले आहे. पाटील म्हणाले, गामा पैलवानांची आठवण प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या ज्या तालमीत गामा पैलवानांनी सराव केला त्याच तालमीत मला सराव करण्याची संधी मिळाली. ही खूप आनंदाची बाब आहे. गामा पैलवानांना शाहू महाराजांचा पैलवान असे संबोधलेले आवडायचे. आबा बागुल म्हणाले, पैलवान तयार होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असेल ती मदत पुणे महापालिकेच्या वतीने देण्याचा प्रयत्न करू. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.